अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 30. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात मॉन्टीला समीरा लिफ्टमधून रागाने बाहेर पडताना दिसली तेव्हा त्याने तिला थांबवायचा विचारही केला नाही. त्याने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि लिफ्टमधून निघून गेला. मॉन्टी, जा जा, तुझ्या त्या मित्राला आता तुझी खूप गरज आहे. मॉन्टीला लिफ्टमध्ये गडबडीने जाताना पाहून समीरा पाठीमागे वळली आणि मॉन्टीला ऐकू जाईल असे आवाजात बोलली. तसं मॉन्टीने लिफ्टचा दरवाजा बंद होत होता तो मध्ये पाय ठेवून थांबवला. समीरा, आता तू काय बोललीस? माझा मित्र आणि तुझा कोण ग? मॉन्टी समीराकडे रोखून बघत बोलला. तर आतापासून पुढे तो माझा मित्र नाही आणि कधीही नव्हताच. समीरा आपल्या नाकपुड्या फुगवून बोलली. हो का? तो तुझा मित्र नाही ना? मग उगाच त्याला का त्रास देत आहेस? तुझ्या डॅडना सरळ सांगून टाक ना की तुला त्याच्याशी लग्न करायचं नाही. का उगाच सगळ्यांच्या डोक्याला ताप करत आहेस? मॉन्टी थोडा चिडून बोलला. नाही, मी असं काहीच करणार नाही, कारण मला त्याला बरबाद करायचे आहे. समीरा विचित्रपणे हसत बोलली. आणि हे मी कधीही होऊ देणार नाही. मॉन्टी शांतपणे बोलला. पण त्याच्या डोळ्यातील ते रागीट भाव पाहून समीरा घाबरली. बरं, बघू पुढे काय होतं ते. पण हे मात्र नक्की आहे की मी तुझ्या मित्राची आणि अन्याची लव्ह स्टोरी सुरू होण्यापूर्वीच कशी संपवते ते तू बघच. जस्ट वेट अँड वॉच. समीरा मॉन्टी समोर टिचकी वाजवून बोलली व तावातावाने निघून गेली. तेव्हा मॉन्टीने ते तिथे गेली त्या दिशेला बघून नकारार्थी मान हलवली व तो लिफ्टकडे वळला. काय झालं अवी? तू असा डोक्याला हात लावून काय बसला आहेस? मॉन्टी अवीच्या केबिनमध्ये येत बोलला आणि त्याला पाहताच अवी आपल्या खुर्चीवरून उठला. त्याने मॉन्टीजवळ येऊन त्याला मिठी मारली. त्याला यावेळी आधाराची गरज होती आणि तो आधार त्याला मॉन्टी देत होता. काय झाले अवी? तू मला काही सांगणार आहेस का? अवीला विचारात हरवलेला पाहून मॉन्टी बोलला आणि अवीने त्याला तो ऑफिसमध्ये आल्यानंतर जे काय घडले ते सगळे सांगितले व आता समीरा त्याला काय बोलली हे देखील सांगितले. हे सगळं ऐकून मॉन्टीचं डोकं सुन्न झालं. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. त्याला समीराच्या स्वभावाची कल्पना होती, पण ती असं काही करेल हे त्याला वाटलं नव्हतं. मॉन्टी, मला तर काय करावं काही सुचत नाही. त्या समीराने मला चॅलेंज दिले की ती काहीही करून माझी आणि अन्याची लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपवणार आहे. तुला तर माहीतच आहे की ती एकदा का हट्टाला पेटली तर काहीही करू शकते. अगदी काहीही. अवी टेन्शनमध्ये बोलत होता आणि हे पाहून मॉन्टीला वाईट वाटलं. त्याने काहीतरी विचार केला आणि आता त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. अवी, माझ्याकडे एक प्लॅन आहे ज्यामुळे तुला अन्यासोबत जास्त वेळ स्पेंड करता येईल. शिवाय लवकर तुला तिच्यासोबत असलेली मैत्री वाढवता येईल. पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल. मॉन्टी आनंदाने बोलला. बोल, मी काहीही करायला तयार आहे. अवी उतावीळपणे बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून मॉन्टी गालात हसला. अरे मॉन्टी, तू हसू नकोस. इथे माझा जीव टांगणीला लागला आहे. अवी थोडा वैतागून बोलला. बरं ऐक, उद्यापासून 15 दिवस तू ऑफिसमध्ये यायचं नाहीस. घरी सांगायचं की मी एंगेजमेंटच्या तयारीसाठी सुट्टी घेतली आहे. पण तू तुझा पूर्ण वेळ कॉलेजमध्ये अन्यासोबत घालवायचा. अभ्यासाचा कारण किंवा नोट्स काढून देण्यासाठी मदत करायला सांगून तू तिच्यासोबत जास्त वेळ थांबायचा. व बघच या 15 दिवसात तुमची मैत्री किती घट्ट बनते. मे बी ती तुझ्यावर प्रेमही करू लागेल, कारण मघाशी मला तिच्या डोळ्यांमध्ये तुझ्याबद्दल काहीतरी वेगळ्या जाणवलं आहे. मॉन्टी बोलला आणि त्याच्या डोळ्यासमोर मघाशीच्या अन्याचा लाजरा चेहरा आठवला. मॉन्टी, तू माझी मस्करी करू नको हां. मॉन्टीचं बोलणं ऐकून अवी थोडा वैतागूनच बोलला. अरे अवी, मी तुझी मस्करी करत नाही, पण खरंच मघाशी तिने जेव्हा तुला हग केली ना तेव्हा तिचा चेहरा ब्लश करत होता आणि ती लाजत होती. हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आणि म्हणूनच मी हे बोलत आहे. मॉन्टी सिरियस होऊन बोलला. काय खरंच? पण हे मला कसं काही दिसलं नाही. अवी मॉन्टीकडे रोखून बघत बोलला. ते तुला दिसायला तू भानावर तर असायला हवा होता. आज तू आपल्याच दुनियेत हरवलेला होतास आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. मॉन्टी आपलं हसू
आवरत बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अवीला तो मगासीचा प्रसंग आठवला. त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली व तो पुन्हा आपल्या विश्वात रमत होता. हे पाहून मॉन्टीने त्याला जोरात आवाज दिला. अवी, आता आपण काहीतरी बोलत आहोत, सो तू त्यावर कॉन्सन्ट्रेशन कर आणि मग नंतर तुझ्या आणि वहिनींच्या विश्वात रम. मॉन्टी बोलला आणि त्यावर अवी मिश्किलपणे हसला. अरे मॉन्टी, मला तुझं म्हणणं पटतंय, पण जर 15 दिवसात इथे आलो नाही तर मग इथल्या कामाचं काय? मी इथे नाही म्हटल्यावर कामाचा लोड येईल, त्यात माझे सुरू असलेले प्रोजेक्ट, त्याचं काय? ते कोण हँडल करणार? अवी प्रश्नार्थक नजरेने मॉन्टीकडे बघत बोलला. अवी, माझ्याकडे आणखी एक आयडिया आहे. आपण तुझी ही केबिन तुझ्या घरी शिफ्ट करूया. म्हणजे तू कॉलेजमधून घरी आल्यानंतर फ्रेश होऊन काम करशील आणि मी इथले सगळे डिटेल्स तुला देत जाईल. हो, पण तसंही तुला घरी जाऊन फ्रेश होण्याची काही गरज नाही म्हणा. तुझी भेट वहिनीसोबत झाली की तू आपोआपच तुझा चेहरा खुलतो. आता पण बघ ना, तुला इतकं टेन्शन आहे, तरीही वहिनींचा विषय काढला आणि तुझा चेहरा कसा खुलला. मॉन्टी अवीला चिडवत बोलला आणि अवी चक्क लाजला आहे. हे पाहून मॉन्टीने लगेचच त्याचा फोटो क्लिक केला आणि शिखाला सेंड केला. बरं, खूप झाली तुझी मस्करी. आपण आता कामाचं बघूया. अवी थोडा सिरियस होत बोलला आणि दोघेही मिळून उद्यापासून 15 दिवसांची रूपरेखा आखू लागले. अगं अन्या, काय झालं? तू कॉलेजमधून आल्यापासून अशी हरवलेली का आहेस? अन्याची आई अन्याला बोलली, कारण ती कॉलेजमधून आल्यापासून हातात बुक घेऊन बसलेली. पण तिचं लक्ष त्यामध्ये काहीच लागत नव्हतं. म्हणून त्या बोलल्या, काही नाही आई, ते आमचे एक्झाम जवळ आले आहेत ना, मला त्याचंच टेन्शन आलंय. अन्याने काहीतरी सांगायचे म्हणून सांगितलं. अगं आई, मी आज हे पहिल्यांदाच बघत आहे की टेन्शन आलं की माणूस लाजतो व एकटाच हसतो. इतका वेळ अन्याचे हालचाली टिपत बसलेला मयूर बोलला. तेव्हा अन्याने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. आई, हा ना आजकाल जरा जास्तच बोलत आहे. अगं, इथे मला एक्झामचा केवढा टेन्शन आलंय आणि याला मस्करी सुचतंय. अन्या मयूरला रागवत बोलली, पण तो खरंच बोलत होता. अन्या तो मगासीचा प्रसंग आठवत लाजत होती आणि हे तिच्या नकळत घडत होतं, म्हणून तिला यातलं काहीच समजत नव्हतं. पण समोरच्याला ते बरोबर समजत होतं. म्हणून तर मयूर तिला डायरेक्ट बोलला, कारण आज त्याला त्याची दीदी वेगळी वाटत होती. अगं आई, मी खरं बोलतोय. ही आत्ताच स्वतःशीच लाजत आहे आणि हसत होती. बहुतेक मला तर असं वाटतंय की ही प्रेमात बिमात पडली की काय. मयूर पटकन बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अन्याला जोराचा ठसका लागला. मयूर, तुला कुठे काय बोलावं काहीच कळत नाही का? आई अन्याच्या पाठीत चोळत बोलली. आई सॉरी, मी तर मस्करी करत होतो, मयूर बोलला आणि तिथून सटकला. कारण आता त्याची आई जास्तच तापलेली आणि ती ॲक्शन मोडमध्ये यायच्या आधी तो इथून निघून पळाला. पण मयूरच्या बोलण्याने अन्या आता विचारात पडली व मयूरचं बोलणं ऐकल्यापासून अन्याचं कशातच मन लागत नव्हतं. ती आपल्याच विचारात हरवलेली. काय खरंच मी हसत आणि लाजत होते? पण हे कसं शक्य आहे? नाही, मयूर माझी मस्करी करत असेल. पण ते खरं असेल तर? कारण मी आल्यापासून फक्त अवीचाच विचार करत आहे. म्हणजे मी त्याचा विचार करून मी हसत आणि लाजत होते. पण पण मी त्याचा विचार का करते? का मी त्याच्यासोबत वेंधळ्यासारखी वागते? आज तर मी त्याला चक्क मिठी मारली. खरंच मी किती वेंधळी आहे. पण तो किती समजूतदार आहे. त्याने माझा पडलेला चेहरा पाहून मला किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. अरे, मला हे काय होत आहे? मी त्याचा एवढा का विचार करत आहे? अन्या आपल्या डोक्यात टपली मारून स्वतःशीच बोलली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.